असलं संध्याकाळच्या वेळेमध्ये असं आराम असलं ना, काही काम नसलं की अशा वेळेमध्ये काय करतो, मोबाईल घ्यायचं, एआयची काहीतरी घुसपट काढायची आणि एआयशी भांडण करत बसायचं. माझ्याकडे चॅटिंग पण असते, मी काही स्क्रीनशॉट काढून शेअर पण करतोय, सोशल मीडियावर शेअर सुद्धा करत असतो की एआय तुम्हाला कशी खोटी माहिती देते. लक्षात घ्या, एआय खरी माहिती देत नाही. तुम्हाला वाटतं एआयचा वापर माहिती काय? आर्टिफिशियल. बरं, कोणी बनवलंय? मग हुशार कोण असायला पाहिजे? आपण एआयच्या मागे कशाला लागतो? बरोबर ना. म्हणजे मी मागे एक प्रश्न केला होता मुलांना की तुम्ही अभ्यास करण्यासाठी मोबाईल कशासाठी वापरताय? मुलं काय म्हणतात? बरं मला सांगा, जर अभ्यास करण्यासाठी मोबाईलचा वापर आम्ही करतोय, मग आम्ही क्लासमध्ये येताना, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये येताना आम्हाला टीचर्स लोक, आमचे प्रोफेसर लोक शिकवताना कशाचा वापर करतात? त्यांनी केला का मोबाईलचा वापर? मग आम्ही शिकण्यासाठी मोबाईलचा वापर कशाला करायला पाहिजे? आम्हाला बुक्स दिलेत ना. म्हणजेच एआयचा वापर आम्हाला शिक्षणासाठी नाहीच नाही. म्हणून एआय टेक्नॉलॉजी जेवढी चांगली आहे तेवढी घातक सुद्धा आहे, तेवढी चुकीची सुद्धा आहे. आणि सायबर ऍक्ट नुसार जर आम्ही अशा गोष्टी करत असेल तर आपल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. बऱ्याचशा ठिकाणी जे बिबट्याचे फोटो व्हायरल होत होते, सायबर ऍक्ट नुसार त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणून आपण बऱ्याचशा वेळेला त्या दिवसापूर्वी घडलेली एक घटना होती. एका मुलीचे एकाने काय केलं, तुमचा तो कुठला ऍप्लिकेशन स्नॅप, त्याच्यावर एका मुलाने मुलीच्या नावाने अकाउंट तयार केलं आणि मुलीशी मैत्री केली. मैत्री केल्याच्या नंतर तो मुलगी म्हणून बोलत होता. मुलगी म्हणून बोलत असताना त्याने काय केलं, अश्लील व्हिडिओ तयार केला आणि त्या मुलीला शेअर केला. शेअर केल्याच्या नंतर प्रकार असा केला, त्या मुलाने त्या मुलीला सांगितलं की मला भेटायला सांगितल्याच्या नंतर त्या मुलीने काय केलं, तिचा जो बॉयफ्रेंड होता त्याला सांगितलं की असा असा प्रकार आहे. त्याने त्याच्या मित्राला सांगितलं आणि त्यांनी तो प्लॅन केला. जसं मगाशी म्हटलं आपण प्लॅन करतो, त्याने त्याला भेटण्याचा प्लॅन केला आणि त्याला पकडलं. पकडल्याच्या नंतर त्यांची थोडीशी भांडणं झाली, वादावादी झाली. साहजिकच होणार आहे. कशी होतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. सांगण्याचं माझं तात्पर्य हे असं आहे की अशा वेळेमध्ये कायदेशीररित्या गुन्हे दाखल होतात. ज्यांनी वाद केला, भांडण केले, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले. म्हणजे ज्यांनी कायद्याचा गैरवापर केला, पोलिसांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता, त्याचं काम काय होतं, ही माहिती कोणाला द्यायला पाहिजे होती? आणि पोलिसांना माहिती न देता कोणाला डायरेक्टली स्वतः त्याला मारायला लागले, म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतात. आणि ज्यांनी अश्लील व्हिडिओ फोटो व्हायरल केले त्याच्यावर सुद्धा कायद्यानुसार गुन्हे दाखल होतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे सायबर आपण जेवढं चांगला प्रयत्न करतोय, तुम्ही फेसबुकवर बघा, बऱ्याचशा मधल्या काही पिरियड मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये असा एक प्रकार होता, तुम्हाला डुप्लिकेट अकाउंट बनवलं जायचं, मुलींच्या नावाने अकाउंट बनवलं जायचं, फोटो हिरोईनचे किंवा मुलींचे फोटो ठेवले जायचे, तुमच्याशी फ्रेंडशिप केली जायची आणि व्हिडिओ कॉल केले जायचे. व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर मुलांमध्ये अट्रॅक्शन तयार व्हायचं, बरोबर, अश्लील व्हिडिओ पाठवले जायचे आणि त्या अकाउंटची व्हिडिओ केली की तुमची तिथे एडिटिंग व्हायची. ही एडिटिंग कशी केली जाते ते पण तुम्हाला सांगतो, कारण आम्ही ते उघड केलं. तो स्कॅम असतोय, ज्या वेळेमध्ये तुमच्याशी ते अश्लील व्हिडिओ जेव्हा बनवल्या जातात ना, बनवत असताना ती मुलगी एकटी नसते, त्यांच्यासोबत कमीत कमी 10 ते 15 जणांचा स्टाफ बसलेला असतो. आणि जेव्हा ती व्हिडिओ चालू असते, व्हिडिओ चालू असताना क्विकली तुमची व्हिडिओ तयार केली जाते. अश्लील व्हिडिओ तयार केल्याच्या नंतर त्याच वेळेमध्ये ती सोशल मीडियावर व्हायरल केली जायची. म्हणजे आता तो प्रकार कमी झाला, मधल्या काळामध्ये तो प्रकार भरपूर होता बऱ्याचशा जणांच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे लोक फसलेली आहेत. लक्षात घ्या, असं वाटायचं माझी फ्रेंडशिप झालेली आहे किंवा आमचा चांगले संबंध संपर्क चांगला झालेला आहे, परंतु हे त्यांना माहिती नव्हतं की हे फ्रॉड होतं. आणि जेव्हा ती व्हिडिओ बनवली जाते, ती व्हायरल केली जाते, तुम्हाला ती पाठवली जाते, पैशांची मागणी केली जायची की एवढे पैसे पाठवा नाहीतर आम्ही काय करू, बरोबर, असं केलं जायचं. बऱ्याच जणांच्या तुमच्या कानावर पण ही गोष्ट आली असेल. अशा घटना सुद्धा घडतात आणि ऍक्च्युअल सायबर क्राईम नुसार हा एक सायबर ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे. आणि आपल्या बाबतीमध्ये आता आपण असं म्हणतोय की बाबा रे ते अकाउंट ओरिजिनल दिसतंय, ते अकाउंट खरंच आहे, फेसबुक मध्ये किंवा इंस्टाग्राम मध्ये हे आपल्या लक्षात येत नाही, कारण त्यांनी क्लिअर सांगितलेलं असतं, त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. तुम्ही ते बायलॉज कधी वाचत नाही, त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं असतं ज्या गोष्टी चुकीच्या घडत असतील त्याला आमचं समर्थन नाही, असं त्यांनी सुद्धा लिहून ठेवले आहे. म्हणून जेव्हा अशा काही सायबरच्या माध्यमातून घटना घडतात तेव्हा पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट न करता एकतर सायबर क्राईम मध्ये गुन्हा नोंद केला पाहिजे किंवा आपण पोलीस स्टेशनला सायबरचा एक सेल असतो त्यांना आपण ही घटना लक्षात आणून दिली पाहिजे. अन्यथा आपण 1908 असा एक नंबर, त्या नंबरवर
आपण कॉल केला पाहिजे किंवा 112 वर आपण कॉल केला पाहिजे, जो पोलिसांचा नंबर आहे, किंवा 100 या नंबरवर कॉल केला पाहिजे. आणि जी काही घडलेली घटना आहे ती क्विक आपण लगेच त्यांना सांगता आली पाहिजे की असा प्रकार घडलेला आहे, जो व्हायरल असेल, व्हिडिओ व्हायरल असेल, एडिटिंग असेल, मॉर्फिंग केलेली असेल, एआयच्या माध्यमातून केलेली असेल, किंवा तुमचं अकाउंट हॅक झालेलं असेल, हे लगेच आपण सांगितलं पाहिजे. जर नाही सांगितलं तर काही दिवसानंतर हॅक झालेल्या अकाउंटच्या माध्यमातून आपला डेटा कलेक्ट केला जातो आणि त्या डेटाच्या माध्यमातून पैशांचे वापर. आता काही दिवसांपूर्वी काय झालं होतं, एक आर्मीच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत होता आणि तो आर्मी काय सांगायचं, फेसबुकच्या माध्यमातून ती जास्त व्हायरल होत होता. तो आर्मी काय करायचा, तुम्हाला मेसेज टाकायचा की माझी बदली होते, माझे ट्रान्सफर होत आहे आणि ट्रान्सफर होत असताना माझं जे फर्निचर आहे ते फर्निचर मला कमी किंमत भेटली तरी चालेल, परंतु इमर्जन्सीमध्ये मला सेल करायचं. काय करायचं आहे, हा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडला असतो, सेल करायचं. आता कोणीही व्यक्ती काय विचार करायचा, अरे हा आर्मी आहे, म्हणजे थोडासा भावूक व्हायचा, भावनेमध्ये अडकायचं, अरे खरं त्याचे ट्रान्सफर होत असेल याच्याकडून आपण ते विकत घेतलं पाहिजे आणि स्वस्तात मिळते. जर 5,000ची वस्तू 1,000 रुपयामध्ये भेटते तर आपण का नाही घ्यावी. म्हणून प्रत्येक जण काय करायचं, ती वस्तू काय करायची, त्यांच्याकडे ते पैसे पाठवायचे आणि पाठवल्यानंतर तो माणूस काय व्हायचा, मोबाईल वगैरे बरं, त्याच्याकडे एक मोबाईल नसतो, 1000 मोबाईल असतात, सिम कार्ड तर असे कचऱ्यासारखं पडलेले असतात, लगेच त्यांचं काय व्हायचं, बंद व्हायचं. मग जेव्हा ते पैसे गेले, असा प्रकार घडला, तसा प्रकार घडला. कोण होता, माहिती फक्त काय सांगितले, अशा नावाचा आर्मी, अशा नावाचा आर्मीच त्याच्यामध्ये नव्हता. त्याचं फेसबुकला फोटो वगैरे परफेक्ट कसा दिसणार, व्हिडिओ वगैरे त्यांनी अपलोड केलेला कशाच दिसणार, परंतु ही जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला जर ओळखत नसेल तोपर्यंत त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायचा नाही. आता बाहेर ज्या घटना घडतात, हे जरा सायबरच्या बाबतीमध्ये बाहेर ज्या घटना घडतात, तुमच्या आता काही दिवसांपूर्वी किडनॅपिंगचा जो प्रकार चालू आहे, मुलींचा किडनॅपिंगचा असेल किंवा लहान मुलांचा किडनॅपिंगचा प्रकार जो असेल, अशा वेळेमध्ये जर का आपल्याला अनोळखी व्यक्ती जर दिसत असेल, बघा किडनॅपिंग मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मी पहिल्यांदा या मुद्द्यावर येतो. किडनॅपिंगच्या प्रकारामधला हा प्रकार एक असा आहे की अनोळखी व्यक्ती जर का आपल्याकडे येत असेल, आपल्याला ऍड्रेस प्रयत्न करत असेल, तर त्या व्यक्तीला ऍड्रेस सांगायचा माणुसकीच्या नात्याने, परंतु किमान आपल्या आणि त्याच्यामध्ये 10 फुटाचं तरी किमान डिस्टन्स असणं गरजेचं आहे. कारण पहिला प्रकार, त्यांच्याकडे एक पावडर असते जे लावल्याच्या नंतर आपण काय होतो, बरोबर, कारण तुम्ही जवळ गेल्याच्या नंतर जर नुसती तुम्हाला अशी झटकली तरी सुद्धा तुम्हाला काहीही कळणार नाही, लगेच तुम्हाला काय केलं जातं, म्हणून अशी घटना घडण्याची शक्यता असते. म्हणून किमान आपला त्याचा डिस्टन्स, कारण आपला आवाज एवढ्या अंतरावर जातोय आणि एवढ्या अंतरावर ते काहीही करू शकत नाही, किंवा जरी पळायचं झालं तरी आपण तिथनं पळू शकतो. म्हणून किमान जेव्हा अनोळखी पर्सन जेव्हा तुम्हाला ऍड्रेस विचारत असेल, त्या वेळेमध्ये किमान आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 10 फुटाचं तरी डिस्टन्स असणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण त्याच्यापासून बचाव, स्वतःचं संरक्षण करू शकतो, डिफेन्स करू शकतो. त्यानंतर जर का एखादी व्यक्ती तुम्ही लांबूनही त्याच्याशी बोलताय, परंतु तुम्हाला ती जवळ घेण्याचा प्रयत्न करते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, काहीतरी अट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न करते, बऱ्याचशा वेळेमध्ये काहीतरी तुम्हाला वेगळ्या माध्यमातून फूस लावली जाते, काहीतरी वस्तू दाखवली जाते, काहीतरी सांगितलं जातं, अशा वेळेमध्ये कुठल्याही गोष्टीला बळी पडायचं नाही. जसं मुलींना एखादी वस्तू दाखवली, कारण मुली अट्रॅक्शन मध्ये लवकर फसल्या जातात, एखादी वस्तू दाखवली की लगेच आपण ती घेण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या गोष्टीमध्ये अडकण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपल्याला एखादी ओळख सांगितली जाते, आपल्याला माहिती नसतं परंतु त्यांनी माहिती काढलेली असते. अशा वेळेमध्ये सुद्धा जवळ जाण्याचा शक्यतो प्रयत्न करायचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. काही वेळेमध्ये तुमच्याशी मैत्री केली जाते मुलींसाठी, काही वेळेमध्ये तुमच्याशी मैत्री केली जाते फेसबुकच्या माध्यमातून, इन्स्टाच्या माध्यमातून, स्नॅपच्या माध्यमातून, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून. ती मैत्री करून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो, जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला असं वाटतं खरंच ती व्यक्ती रिअल आहे किंवा वस्तुस्थिती आहे, परंतु अशा कुठल्याही घटना सत्य अजूनपर्यंत तरी घडलेल्या नाही. ह्या सगळ्या फ्रॉड असतात, फेक असतात. त्यामागचा त्यांचा उद्देश काहीतरी वेगळा असतो. एकतर अत्याचार करण्याचा उद्देश असतो, एकतर किडनॅपिंगचा उद्देश असतो, किंवा तुमच्याकडून काहीतरी लुटमार करण्याचा प्रयत्न करण्याचा त्याचा विचार असतो, किंवा तुमच्याकडनं पैसे काढण्याचं, जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं, त्या प्रकारचा उद्देश असतो. त्यामुळं अशा प्रलोभनांना किंवा अशा गोष्टींना सुद्धा फसता कामा नये. ज्या काही गोष्टी असतील त्या जोपर्यंत आपण त्याला समोरासमोर ओळखत नाही, आपल्या संपर्कामध्ये येत नाही, तोपर्यंत त्याच्यासोबत कुठल्याही गोष्टी सुद्धा शेअर करायच्या नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सायबरच्या याच्यामधून येते की आम्हाला मुलांपेक्षा मुलींना जास्त जे फोटो एडिट करण्याची सवय एआयच्या माध्यमातून, जसं मगाशी मी म्हटलं की तुमची डिकोडिंग होते,
तुमचा डेटा 100% तुम्ही ज्या मोबाईलचा यूज करून एआय वापरताना, ज्या मोबाईलमध्ये तुमचा एआय, त्या एआयच्या त्या मोबाईल मधला जेवढा पण डेटा असेल, मग तुमचा सोशल मीडियाचा असेल, तुमच्या बँकिंगचा असेल किंवा तुमच्या नंबरिंगचा असेल, जो तुमच्या गुगलवर डेटा आहे, जो तुमच्या सोशल मीडियावर डेटा आहे, तो त्या एआय मध्ये जसं तुम्ही फोटो अपलोड करताय, तो फोटो अपलोड केल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला वाटत असेल की हे कसं हॅक केलं जातं, तुम्ही साधं तुमच्या गुगल फोटोज मध्ये जा, त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल, त्या गुगल फोटोज मध्ये जा, गुगल फोटोज मध्ये गेल्यानंतर थोडंसं वर करा, तुमचं विथ लोकेशन, विथ टायमिंग, तुम्ही फोटो कधी शेअर, तुम्ही तो फोटो कधी काढलाय, त्याच्यानंतर कुठल्या लोकेशनला काढलाय, बरोबर, हे सगळे डिटेल्स असेल, असे की नाही. आता हे तर दिसतं, परंतु जी कोडिंग असते हे कधीही दिसत नाही. आणि एआय मध्ये जेव्हा तुम्ही फोटो अपलोड करता, त्या वेळेमध्ये तुम्ही फोटो कधी काढलाय, कुठे काढलाय, कसा काढलाय, आजूबाजूला काय होतं, हे एआय ला सगळं कळतं, हे लक्षात ठेवा. आणि हॅकर्स जे बसलेले असतात, जसं तुम्ही फोटो अपलोड करताय तसं तो एआय सगळं तुमचा डेटा कॅप्चर करतोय. जर खरंच तो ओरिजिनल एआय नसेल, हॅकर्स असेल, तर तुमची संपूर्ण डिटेल्स तो काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमचे फोटो एडिटिंग करू शकतो, मॉर्फिंग करू शकतो, किंवा तुमचा डेटा अकाउंट बॅलन्सिंग असेल तर अकाउंट मधला बॅलन्स सुद्धा काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणून एआयचा वापर असं काहीही कशासाठी करू नका. आम्ही काय असताना गोरं बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नादामध्ये आम्ही स्वतः फसण्याचा सुद्धा, तुमचे फोटो व्हिडिओ कुठे काय व्हायरल होतील हे सांगू शकत नाही. म्हणून असं काही नसतं की मी माझा काळा असलेला फोटो जर का गोरा केला तर माझ्याकडे जास्त अट्रॅक्ट होतील किंवा मला चांगले लोक सांगतील, असं काहीही नसतं. जर आपण मनाने साफ असेल तर नक्कीच आपली फसवणूक सुद्धा होणार नाही. म्हणून त्या नादामध्ये कोणीही अडकण्याचा प्रयत्न करू नका, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण